त्याच्यात टाकायची. बर. सगळी ती मोजून टाकलेली सगळीकडे पसरून घालायची. हां इतकी पुरे ना? हां. आता रवा टाक. रवा हा किती लागणार? 2 चमचे. बर. आता याच्यात दूध घालायचं. दूध घालायचं किती लागणार आहे? सगळं अर्धा लिटर दूध येते. बर, अर्धा लिटर दूध लागेल. हां. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तूप, 2 चमचे रवा आणि 2 चमचे डिंक पावडर घातली आणि अर्धा लिटर दूध घातलंय. बर. आता काय? आता हे दूध उकळलं की त्याच्यामध्ये 2 चमचे दही घालायचं. बर. म्हणजे मग दूध फाटेल. हो. हां. मग तसं आपल्याला करून घ्यायचं. हां. बर. दुधाला या उकळी आली. हां. काय करायचं आता? 2 चमचे दही टाकायचं. बर. घालू? हां. दूध फाटलंय आता. आता काय करायचं? आता दूध उतरवून बाजूला ठेवूया. बर. हा पॅन ठेवूया. बर. पॅन मध्ये काय घालायचं सुरुवातीला? त्याच्यात ती साखर घालायची. ब्राऊन शुगर. हा, ब्राऊन शुगर. ती आपल्याला कॅरेमलाइज करून घ्यायची का? हो. 1 चमचा पाणी टाक. 1 चमचा फक्त? हा. घालू? हा. आता ही कॅरेमलाइज झालेली. हो. आता ते दूध याच्यात ओतूया. हे हां सगळं ओतूया. हां. बर. कशी कृती फार अवघड नाहीये बेळगावी कुंद्याची. म्हणजे आपण साहित्यामध्ये जर रवा, अजून काय होतं आपले डिंक पावडर, हे सगळं आपण व्यवस्थित वापरलं प्रमाणात, तर हे करायला काही फार अवघड नाही. पटकन घरी करू शकता. आता हे आपण दूध आटवून घेऊया सगळं. बर. ते आटल्यानंतर त्याच्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची टाकूया की झालं तयार. बर. आम्ही आता हे सगळं आटून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. बेळगावी कुंद्यासाठी लागणारे मिश्रण आता आटून झालेलं आहे व्यवस्थित. आता त्याच्यात ड्रायफ्रूट टाकायचं. ड्रायफ्रुट्स खूप घालायचे ना? हवे तेवढे. मला खूप हवेत. बघा बरं पुरे. हां. क्या बात आहे. आता काय करायचं? वेलची पावडर. गॅस आपण बंद केला. बर. ही किती लागणार आहे? वेलची पावडर पण आपण घातली. आता कुंदा तयार झालाय. क्या बात आहे. बेळगावी कुंदा तयार झालेला आहे. मस्त चविष्ट असा असेल. पटकन तर मिळून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. बेळगावी कुंदा करण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, तूप, ब्राऊन साखर, दही, मिक्स ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, डिंकाची पावडर आणि रवा. कृती: प्रथम कढईमध्ये 2 चमचे तूप घालून त्यामध्ये 2 चमचे डिंक पावडर, 2 चमचे रवा आणि दूध घालून मिश्रण एकत्र करून 1 उकळी घ्यावी. दूध उकळल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चमचे दही घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. फ्राय पॅन मध्ये अर्धी वाटी ब्राऊन साखर आणि 1 चमचा पाणी घालून त्याचे कॅरमेल बनवून घ्यावं. तयार कॅरमेल मध्ये कढईतील दूध आणि दह्याचे एकत्रित मिश्रण घालून सर्व एकत्र करून घ्यावं. नंतर हे दुधाचे मिश्रण आटवून घ्यावं. आटवलेल्या मिश्रणावरती मिक्स ड्रायफ्रुट्स आणि वेलची पूड घालून डिश सर्व्ह करावी. आणि वाफ आली, आपल्याला कळालं की शिजलेले आहेत, मग गॅस बंद करून मग जाडसर वाटून घ्यायचं. बरं, ठीक आहे. मग आता आपण झाकण ठेवूया. हे झाकण आपण ठेवलं. काय करायचं आता? आता आपल्याला ह्याच्यासाठी एक हिरवं वाटण तयार करावं लागणार आहे. त्याच्यासाठी एक बाउलमध्ये मी सर्व मसाले घेते आणि मग त्याला आपण मिक्सरमधनं बारीक करू. बरं. कोणकोणता मसाला लागणार आहे? कोथिंबीर, हिरवी मिरची, मिरची आपण घातली. पुढे लसूण, त्याच्यानंतर मिरे, लवंगा. लवंगा किती घालायच्या? 2 किंवा 3. हळद, लिंबूचा रस. बर. साखर. म्हणजे ह्या वाटणाला अशी मिक्स चव असेल. साखर बघा बरं किती लागणार आहे. बस. आंबट गोड लसणाचा किंवा लवंगेचा, मिरेचा असा वेगवेगळा उग्रपणा. त्यात कोथिंबीर आहे. अजून काय लागणार? मीठ. मीठ. आता धने जिरे पूड टाकायची त्याच्यामध्ये. बर. आता ह्याच्यात काही घालायचं शिल्लक आहे आपलं? नाही. एक बटाटा, वांगी आणि मेथी घालून जे मिश्रण आपण शिजवून घेतलं होतं त्याचं वाटण आम्ही तयार करून घेतलं. आणि दुसरं त्याच्यामध्ये आपण मसाल्याचे पदार्थ, धणे, मिरे आणि कोथिंबीर घातली होती, त्याचंही वाटण आम्ही तयार करून घेतलेलं आहे. बरं, सुरुवातीला काय करायचंय? आपल्याला भाजी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी तूप टाकावं लागेल. बरं. 1 चम्मच. साजूक तूप ना? वा.
पुढे आता कांदा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. किती लागणार आहे बघा. कांदा आता परतत आलेला आहे जवळपास. हो. आता आपण त्याच्यात हिरव्या जो मसाला केलाय हिरव्या कोथिंबीरीचा तो टाकायचा आहे. पुढे हे परतून झालं की मग आपल्याला आपण जे वाटण केलंय भाज्यांचं ते टाकायचं आहे. बरं, हे सगळं लागेल ना. आपण जाडसर वाटून घेतल्यामुळे त्याच्यामुळे भाज्यांचे तो टेस्ट आहे तो येईल. टेस्टही आहे आणि बटाट्याच्या फोडी आहेत. आपण दुसरं वाटण पण त्याच्यामध्ये घातलं. आता हे चांगलं परतून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जी डाळ शिजवून ठेवली आहे तुरीची डाळ ती टाकायची आहे. बर, किती लागणार आहे. थोडीशी अजून. शिजवलेली डाळ आपण आता त्याच्यामध्ये घातली. आता काय, आता आपल्याला हे परतून भाजी तयार करायची. भाजी तयार करायची. ठीक आहे, मग हे व्यवस्थित परतून घेऊन आम्ही भाजी तयार करून घेतो आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया. परतून जी भाजी आपल्याला तयार करायची होती ती झालेली आहे. पुढे काय करायचं आता. आता आपल्याला राईस बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे जे आहे तांदूळ ते भिजवून ठेवले. मी 1 वाटी तांदूळ आहे ते भिजवून ठेवले अर्धा तास भिजवून ठेवलेले. बरं, आणि त्याला परतण्यासाठी तूप टाकायचं आपल्याला 1 चमचा. बरं, हा तूप थोडस गरम झाल्यानंतर कांदा परतवायचा आहे. बरं, तो ब्राऊन करायचा आहे. बरं, ठीक आहे. बघा किती लागलं. बस, आता हा ब्राऊन होत आलेला आहे. होतोय. आणि ह्याच्यानंतर हा कांदा ब्राऊन झाल्यानंतर तांदूळ टाकायचे. बरं, आता आपण अर्धा तास भिजवलेला तांदूळ त्याच्यामध्ये घालतोय. हो, आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. बरं, त्याला किती वेळ परतायचं आहे. ह्याला थोडंसं ब्राऊन होईल. बरं, तांदूळ ब्राऊन होईल आणि कांद्याचा त्याला जो ॲरोमा आहे तो आतमध्ये त्याचा हे होतो, ॲब्सॉर्ब होतो. आणि ब्राऊन झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये 2 वाट्या किंवा थोडंसं कमी पाणी टाकायचं शिजण्यासाठी. ठीक आहे, त्याचा अंदाज घेऊन. आता आपण ह्याच्यामध्ये जो खडा मसाला पावडर आहे पुलावसाठी खास तयार केलेली तो टाकूया. खडा मसाला पावडर आपण त्याच्यात टाकली आणि लगेच आपण तो सुगंध आता घेऊ शकतोय. पुढे काय करायचंय. आता आपण याच्यामध्ये शिजण्यासाठी 1.5 वाटी पाणी टाकूया. बरं, ठीक. बघा. हो, आणि थोडंसं मीठ टाकूया. बरं, किती लागणार आहे बघा. अगदी थोडं. बस. आता गॅस मोठा करून त्याला शिजवायला झाकण ठेवायचं. बरं, शिजायला किती 10 मिनिटं लागतील त्याला. 10 मिनिटं. मग आता हा भात जेव्हा तयार होईल त्याच्यानंतरची कृती काय आपली. आपल्याला हा भात तयार झाल्यानंतर एका डिश मध्ये सर्व करून त्याच्यावरती आपण जी केलेली भाजी आहे ती त्याच्यावर टाकायची. सर्व करायची टाकायची आणि मग खायचं. म्हणजे आपली डिश तयार. व्हेजिटेबल धानसाक तयार झालेलं आहे. म्हणजे ही भाजी आम्ही तयार केली आणि त्याच्यानंतर हा भात आता आम्ही तयार करतोय, शिजवून घेतोय. 10 मिनिटात तयार होईल आपले व्हेजिटेबल धानसाक. ते आम्ही छान अशी सर्व करतो. तुम्ही पटकन लिहून घ्या त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. व्हेज धनसाक करण्यासाठी लागणारे साहित्य: मेथी, वांग्याचे काप, बटाट्याचे काप, बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी भिजवलेले तांदूळ, कोथिंबीर, शिजवलेली तुरीची डाळ, कढीपत्ता, लसूण, हिरवी मिरची, तूप, वेलची, लवंगा, साखर, लिंबू, जिरं, काळे मिरी, खडा मसाला पावडर, धनेपूड, जिरेपूड, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका कढईमध्ये पाणी घालून त्यात वांग्याचे काप, बटाट्याचे काप आणि मेथीची भाजी घालून ती शिजवून घेऊन मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. मसाला बनवण्यासाठी एका बाउलमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, काळे मिरी, लवंगा, हळद, लिंबाचा रस, साखर, मीठ, धने आणि जिरेपूड घालून मिक्सर मध्ये वाटून मसाला तयार करून घ्यावा. भाजी तयार करण्यासाठी एका फ्रायपॅन मध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यामध्ये कांदा घालून तो परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीरीचा मसाला घालून सर्व एकत्र करून नीट परतून घ्यावं. नंतर परतलेल्या मसाल्यामध्ये जाडसर वाटलेल्या भाज्या आणि शिजवलेली तुरीची डाळ घालून पुन्हा सर्व एकत्र करून परतून घ्यावं. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यात कांदा घालून तो परतून घ्यावा. कांदा परतल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून ते परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये खडा मसाला पावडर, पाणी आणि मीठ घालून भात तयार करावा. सर्व पदार्थ एका प्लेटमध्ये काढून सजावट करून व्हेज धानसाक सर्व करावं. पहिली जी आपली रेसिपी आहे ना ती आहे पिझ्झाची रेसिपी आहे. बिर्याणी स्टाईल चिकन पिझ्झा.
आता आपण करणार आहोत चिकन आणि पटॅटो रोल.